विशेष प्रायोजित कार्यक्रम आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. प्रायोजक मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, विजयनगर, सांगली. नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय आयुर्वेद आरोग्याचा शाश्वत मंत्र. आजही आपल्यासोबत आहेत आयुर्वेदिक तज्ञ डॉक्टर कादंबरी जगताप. सध्या मॅडम पीसीओडीचा सगळा प्रवास बघतोय. पहिल्या भागात आपण बघितलं की पीसीओडी म्हणजे नेमकं काय. काल आपण एक असं उदाहरण दिलं म्हणजे अ, जी लक्षणं दिसतात त्या लक्षणावरच एक वेगळं प्रश्नचिन्ह उभं राहील की वजन कमी आणि पीसीओडी कसा? तर असं नाही, हे पण कालच्या उदाहरणातून आपल्याला लक्षात आलं. आज काय सांगाल? असा एखादा अनुभव तुमचा रुग्णानुभव असेल, की जेणेकरून आपल्या इतर भगिनींना पण लक्षात येईल, की असं पण असू शकतं, पीसीओडी असू शकतो हा. काय सांगाल? येस. आत्ताचं मी रिसेंटलीच एक्झाम्पल घेते. आता 10वी-12वीचे एक्झाम झालेले हं, आहेत. हं. तर आता 10वी-12वी किंवा बैठे काम जास्त असणे, तर मुलींचं मेनली जे करियर ओरिएंटेड इयर्स असतात, ते मेनली हे आहे. तर या काळात जागरण खूप असणे, खूप बैठे काम असणे, सतत बसल्यामुळे हार्मोन इम्बॅलन्स आणि इथून पुढे पीसीओडी, तर हं. ह्याचंही प्रमाण प्रचंड आहे. अशीच एक स्त्री रुग्ण केस, तिचं वय वर्ष आहे 18 ते 20 वर्ष. बरं. सततचा अभ्यास आणि बैठे काम फक्त. याआधी तिला काही नव्हतं. पाळी जेव्हा सुरू झाली, ज्याला आपण मेनार्की म्हणतो, हं. ती अगदी व्यवस्थित. नंतरची 6-7 वर्ष सगळी व्यवस्थित. पण खूप बैठे काम झाल्यामुळे वजन अचानक वाढत जाणे, इन्शुलिन लेव्हल ज्याला HbA1c म्हणतो ते वाढत जाणे ओह! आणि त्यानंतर त्याचा इम्पॅक्ट हा पिरियड्स इर्रेग्युलरवर येतो. हं. पिरियड्स इर्रेग्युलर होणे आणि स्किन टेक्स्चर चेंज होऊन पिंपल्स येणे, ह्या दोन्ही गोष्टी तेव्हा दिसतात. तर अच्छा. अशा केसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मेटाबॉलिक रेट वाढवणे. जे हं, हं, हं. बसून-बसून काम झालेलं आहे, त्याला आता थोडंसं चालना दिली पाहिजे. तर मला आता हेच सांगायचं की तुम्ही पण जर आता सुट्ट्या लागल्याच आहेत, पण आत्ता फक्त झोपायचंय असं करू नका. व्यायाम आणि सूर्यप्रकाशात व्यायाम याला तितकंच महत्त्व आहे, जेवढं औषधाला आहे. अच्छा. त्यामुळे हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा संदेश आहे, की तुम्ही आत्तापर्यंत बैठे काम झालं असेल तर ठीक आहे. पण इथून पुढे तुम्हाला रोजचा जो काही वेळ असेल त्यातले 45 मिनिटं हा एक्सरसाइज झालाच पाहिजे. हं, हं, हं. एक्सरसाइज झालाच पाहिजे, बरोबर आहे. पण तुमच्या ह्या केसमध्ये कसा त्याची कशी डेव्हलपमेंट झाली? म्हणजे उपचारानंतर कशा-कशा पद्धतीनं तिच्यामध्ये पुन्हा बदल जाणवायला लागले? काय सांगाल? येस. आता मी जसं म्हटलं, की तिचं वय वर्ष फक्त 20. आधी पाळी व्यवस्थित होती. आता अचानक वेट गेन झालं. हं. त्यानंतर पीसीओडीचं इम्पोर्टंट लक्षण आहे, की मान आणि बरेच फोल्ड्स असतात स्किनचे ते काळवंडलेले दिसणं. तर अच्छा. हे बऱ्याच पेशंटमध्ये दिसतं. हं. ती पाळी माझी अनियमित आहे म्हणून माझ्याकडे आलेली नव्हती. बरं. तर जे हे ब्लॅक झालेलं आहे त्यासाठी ती आली आहे. पुन्हा एकदा कॉस्मेटिक पर्पज. पण हं. तिचं गूढ होतं पीसीओडीमध्ये. म्हणजे अच्छा. डिटेल केस घेताना ते लक्षात आलं, की पाळी अनियमित आहे. त्यानंतर तिचं HbA1c चेक केलं म्हणजे शरीरातली साखरेची पातळी किती आहे, तर ती पण खूप रेज आहे. मग हे सगळं वजन तिचं नियंत्रणात आणणे, यामध्ये आपण पंचकर्माची मदत घेतो. ओके. त्यानंतर योगा आणि प्राणायामचं तिला डिटेल शेड्यूल देणे आणि आहार. आहार हा यात सगळ्यात महत्त्वाचा आहे. जे काही झालेलं असेल, जागरण, जंक फूड खाणे, आता बाहेर हॉस्टेलला वगैरे राहणे, याच्यामध्ये ते सर्रास होतं. हो. पण जितकं जास्त त्यांना डाएट प्लॅन देऊन त्यांच्या पद्धतीने आपल्याला हे करून घेता आलं, तर ट्रीटमेंट फार सोपी होते आणि ह्याच्यामध्ये औषधांचा रोलही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ता आपण बघितलं आहार, योगा, प्राणायाम आणि जीवनशैली बदलणे आणि त्याला औषधांची जोड देणे आणि तिचा तो त्रास 3 महिन्यात गेला आणि ते जे काही काळवंडलेलं होतं, ते स्किन टेक्स्चर सुधारलं की ते जातं. त्याच्यामुळे ती नक्कीच. आता अगदी फिट अँड फाईन आहे. हां. पण हा तिचा फिटनेस असाच राहावा म्हणून तिला पुन्हा काही औषधोपचारांची गरज असते? म्हणजे तुम्ही जे जीवनशैलीतले बदल ते सांगितलेत, त्याच्या बरोबरीनं काही औषधांचा, आयुर्वेदिक औषधांचा सपोर्ट तिला घ्यावा लागतो? येस, नक्कीच. तिला जे सांगितलंय त्यामध्ये पंचकर्मातला नस्य पंचकर्म जे सांगितलंय म्हणजे काय नाकात तेल टाकणे. तर बरं. हे स्त्रियांनी मेनली केलंच पाहिजे. म्हणजे ज्या तारुण्य अवस्थेतल्या मुली आहेत त्यांनी तर हे केलंच पाहिजे. तर यासाठी तिला जो प्लॅन दिलाय ते नस्य पंचकर्म चालू केलंय. रोजचे सूर्यनमस्कार आणि इंटरनल मेडिसिन्सच्या ऐवजी तिला डाएटमधून काही गोष्टी सांगितल्या ज्या तिने फुलफिल केल्या पाहिजे. कारण औषधं ही औषधासारखीच असली पाहिजे. ते आहार नाही झाले पाहिजे आणि अगदीच. आहार हेच सर्वोत्तम औषध आहे, असं मी प्रॅक्टिसमध्ये माझ्या नेहमी सांगत हं, असते. हं, हं. किती छान! म्हणजे एक 2-3 महिन्याचा अवधी दिलात आपण डॉक्टरना, तर ते कशा पद्धतीनं आपलं आयुष्य पूर्ववत रुळावर आणू शकतात असं म्हणायला हरकत नाही. खरंच मैत्रिणींनो, तुमच्या बाबतीत सुद्धा असं काही घडत असेल, म्हणजे आजार एक आहे आणि
आपण वेगळ्याच कारणासाठी डॉक्टरांकडे जातो, पण जेव्हा आयुर्वेदिक तज्ञांना आपण भेटतो, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात आपल्या, की आजार वेगळा आहे आणि आपण वेगळ्याच कारणासाठी गेलोय तिथं. पण तरीसुद्धा कादंबरी जगताप मॅडम सारख्या आयुर्वेदिक तज्ञ जर तुम्हाला लाभल्या, तर नक्कीच तुमचं आयुष्य पुन्हा पूर्ववत व्हायला मदत होईल. त्यासाठी योग्य औषधोपचार, योग्य सल्ल्याची गरज असते. त्यासाठी तुम्ही नक्की डॉक्टरना भेटू शकता आणि त्यांची मदत घेऊन आपलं आयुष्य छान करू शकता असं म्हणेन मी. तर या 2 उदाहरणांनी आपल्या मैत्रिणींना नक्कीच समाधान मिळालं असेल आणि नक्कीच त्या आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेतील, तुमचा सल्ला घेतील आणि त्यांचं जे बिघडलेलं सगळं तंत्र आहे ते व्यवस्थित आणायला मदत करतील असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही इथे येऊन हे सांगताय मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल सांगली. आपल्याला जर अचूक आणि परिणामकारक आयुर्वेदिक उपचार घ्यायचे असतील तर आपण मूलत्वम आयुर्वेद पंचकर्म हॉस्पिटल, पहिला मजला, KFCच्या वर, विजयनगर, सांगली या ठिकाणी सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत भेट देऊ शकता आणि आजारातून मुक्तही होऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 98 346 23 909.